दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुंबई दादर ते शिर्डी पदयात्रा आज नाशिकमध्ये दाखल झाली। यावेळी सकाळी 9 वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। 9:30 वाजता सकाळी साईनाथ महाराजांची पालखी दाखल झाली। 27 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत सर्वात मोठी पालखीचं आयोजन करण्यात येतं। तसेच मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत देखील यावेळी करण्यात आलं। गेली 44 वर्षे मंडळ या पालखी सोहळ्याचं आयोजन करत आहे। यावेळी आमचे दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी येथील आयोजकांनी अधिक माहिती दिली। माझे नाव आकाश मधुकर चुंबळे, राहणार अंबाडी। सर्वांना साईराम। कळवण्यात खूप आनंद होतो की गेले 45 वर्षापासून आपण इथे साई सेवक मंडळाची जी काही पालखी येते तिचं आपण आगमन खूप स्वागतात आणि जोरदार करतो। अतिशय उत्सव वातावरणात सर्वांनी इथे जो काही नाश्ता चहा वगैरे ठेवलेला आहे तो घेतलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी याच वेळेची वाट बघत असतो की पालखी कधी येईल आणि आम्हाला कधी त्या सेवेचा लाभ मिळेल। तसे सर्व साई सेवक मंडळ जे काही गरवारे पॉईंटचे आहे आणि अंबरचे आहे त्यांनी सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य मिळतं। सालाबादाप्रमाणे याही वर्षी जे संपन्न झालेले असंच इथून पुढे अखंड चालत राहो हीच साईचरणी प्रार्थना। ओम साईराम, जय साई। तसेच यावेळी भाविकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। ही पालखी दादर वरून निघते आणि शिर्डी पर्यंत जाते रामनवमीचा उत्सव करतात आणि सदर पालखीला 45 वर्ष आहे, 45 वर्ष आहे, 44 वर्ष पूर्ण झालेली आहेत। किती दिवस लागले तुम्हाला इथे यायला? आजचा 5वा दिवस। 5वा दिवस। आणि इथं आता कुठं मुक्काम करणार इथून? आता दुपारचं सत्यम लॉज, ओके, नाशिकमध्ये आणि रात्रीचा मुक्काम शिंदेगाव। शिंदेगाव। शिर्डीला जायला किती वेळ लागेल? 4 तारखेपर्यंत पोहोचणार। ओके, तुम्ही कुठून पायी आले? दादरवरून। ओके, तुम्हाला काही थकवा वगैरे जाणवला काही? नाही, आम्ही कार्यकारी मंडळाचे लोक आहोत। हे उपसचिव आहेत, हे सदस्य आहेत आणि आम्ही मॅनेजमेंट मध्ये आहोत। पदयात्रींना 10,000 पदयात्री चालवण्याकरता मॅनेजमेंट मधली टीम मोठी असावी लागते। मी स्वतः 28 वर्षापूर्वी चाललोय आणि आता मी मॅनेजमेंट मध्ये काम पाहतो। दादर मुंबईच्या पालखीमध्ये चालतोय मी आणि मला साई सेवक मंडळामध्ये मला चालून 7 वर्ष झालेली आहे आणि साई सेवक हे मंडळ खूप मोठं मंडळ आहे। आणि दुसरी गोष्ट काय माहिती, यांच्यामध्ये खाणं पिणं वगैरे पूर्ण सगळ्यांना सगळ्यांना बघत जातात। हे सरकार आमच्या लोकांना सपोर्ट खूप करत असतात। काही गरज नाही, तेवढं मी कम्फर्टेबल करून घेतो। बाबांच्या आशीर्वादाने मी करून घेतो तेवढं। तर या कार्यक्रमासाठी तुषार जाधव, दिलीप चारसकर, किरण थापेकर, सर्व मित्र परिवार गरवारे अंबड यांचे सहकार्य लाभले। विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।